नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. IBN लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. आता आपल्यासोबत आहेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे. खडसे साहेब, स्वागत आहे. आणि या निवडणुकीत खडसे साहेबांनी रावेरमध्ये त्यांच्या सुनबाई निवडणूक लढवत आहेत, रक्षा खडसे. शिवाय राज्यातल्या उमेदवारांच्या निवड प्रक्रियेत देखील त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. याशिवाय राज्यातले एक आघाडीचे प्रचार प्रमुख म्हणून भाजपची त्यांची ओळख आहे. जोरदार भाषणं त्यांची आपण ऐकलेली आहेत. खडसे साहेब, या निवडणुकीतलं एकूण चित्र पाहता सुरुवात आपण रावेरपासून करू. कालपासून अशी चर्चा आहे की जावळेंचं तिकीट कापलं आणि तुम्ही सुनबाईंना तिकीट आणलं. काय इतकं अंतर का ठेवलं जर तिकीट द्यायचं होतं तर? मुळामध्ये जावळेंचं तिकीट कापलं आणि सुनबाईचं आणणं याच्यात काही फारसा अर्थ नाही आहे. गेले 25-30 वर्ष झाले जळगाव जिल्ह्यामध्ये आमदाराचे तिकीट असतील, खासदाराचे तिकीट असतील, तर या संदर्भामध्ये माझ्या शिफारशीला पक्षाने नेहमीच प्राधान्य दिलेलं आहे. आम्ही जिल्हा भाजप म्हणून शिफारस करतो, नंतर पार्लमेंटरी बोर्डामध्ये त्याची विनंती करतो आणि तिथून दिल्लीला जातं. आजपर्यंतच्या 25-30 वर्षातला माझा अनुभव असा आहे की जळगाव जिल्हा पक्षाच्या माध्यमातून जी काही उमेदवारांची सूचना केली किंवा शिफारस केली ती जशीची तशी मंजूर होत आली. याही वेळेस हरिभाऊ जावळेंचं नाव आम्ही शिफारस केलेलं होतं, त्याला 1.5 महिना झाला. या 1.5 महिन्याच्या कालखंडामध्ये समोर कोण उभं राहणार आहे, किती पक्ष उभे राहणार आहे याचं त्यावेळेस नव्हतं, चित्र स्पष्ट नव्हतं. पण मधल्या कालखंडामध्ये आम्ही हरिभाऊंचा प्रचारही सुरू केला, मी पण होतो. आणि त्यामध्ये मधल्या कालखंडामध्ये इथले राजकीय समीकरणं बदलत चालले आणि त्या समीकरणं बदलत असताना आम्हाला असं वाटलं कार्यकर्त्यांना की हरिभाऊ जावळेंचं काम जरी चांगलं असलं तरी राजकीय समीकरणामध्ये हरिभाऊ जावळेंना निवडून आणताना बरीच मेहनत घ्यावी लागेल आणि त्या दृष्टिकोनातनं हा उमेदवारी बदलली पाहिजे अशा स्वरूपाचा एक विचार प्रवाह समोर आला आणि म्हणून ती उमेदवारी बदलली. रक्षा खडसेलाच उमेदवारी द्यायची असती तर हरिभाऊ जावळेंचं नाव शिफारस न करता मी ते सहज पहिल्या याच्यामध्येच केलं असतं, 1.5 महिने आधीच ते केलं असतं. परंतु त्याही कालखंडात पक्षाने मला विचारल्यावर रक्षाला उमेदवारी द्यायला मी स्वतः नकार दिला होता. परंतु परिस्थिती बदलल्यानुसारच मला त्याच्या संदर्भात विचार करावा लागला. जी परिस्थिती बदलली त्या परिस्थितीचा संदर्भ तुम्ही परवा देखील एका भाषणात दिलेला होता की ईश्वरलाल जैन यांनी तुम्हाला थेट सभांमधनं काही आव्हान दिलं की नाथाभाऊ स्वतः उभे राहिले असते तर अजून मजा निवडणुकीत आली असती, चुरस वाढली असती, म्हणून तुम्ही परत रक्षाला उतरवलं मैदानात. नाही, हा विषय फार किरकोळ आहे. आव्हान दिल्यामुळे उमेदवारी बदलवं म्हणजे फार मोठी गोष्ट झाली. परंतु या ठिकाणच्या राजकीय परिस्थितीमध्ये हे जे धनदानगे लोक या ठिकाणी उभे आहेत, ज्यांचा राजकारणाशी किंवा समाजकारणाशी कधी संबंध आलेला नाही, कधी शेती शेतकरी या विषयाचे संबंध नाही, परंतु या ठिकाणी मागच्या निवडणुकांचा इतिहास लक्षात घेता या ठिकाणी निव्वळ सत्तेच्या पैशाच्या मस्तीमध्ये आणि त्या जोरावर निवडणुका जिंकण्याचं जे षडयंत्र या जिल्ह्यामध्ये चालू आहे ते हाणून पाडलं पाहिजे ही. आणि त्या दृष्टीनं कुठं यांचं काय विकासामध्ये योगदान आहे, आमच्या जिल्ह्यामध्ये काय शेती पाहिली आहे का यांनी? आत्ता तिकीट मिळालं म्हणून गावगावला फिरायला लागले, परंतु या ठिकाणी ही स्थिती बदलली पाहिजे. याचे दूरगामी परिणाम आमच्या खांद्याच्या राजकारणावर होतात आणि त्या दृष्टिकोन पुढच्या कालखंडामधल्या अशा प्रवृत्ती या ठिकाणी वाढता कामा नये, त्या वेळीच त्याचा सामना केला पाहिजे. म्हणूनही या उमेदवारी बदलाचा विचार करण्यात आला होता. या निवडणुकीत खानदेशात फार करून विचार केला तर खानदेश विकास आघाडीचा रोल खूप महत्त्वाचा राहिलेला आहे आत्तापर्यंत. सुरेशदादा जैन आणि तुमचे संबंध हे जगजाहीर आहे त्या खानदेशामध्ये. तर हे समीकरण तुम्ही कसं जुळवणार जर त्यांनी उमेदवार उभे केले तर? नाही, खानदेश विकास आघाडीला स्वतंत्र उमेदवार उभं करण्याची मुभा आहे, तो स्वतंत्र पक्ष आहे. परंतु अजून तरी सुरेशदादा जैन हे शिवसेनेमध्ये आहे. शिवसेना भाजपची युती आहे, त्यामुळे युतीमध्ये जे पक्ष आहेत त्यांनी युतीला सहकार्य करावं अशी अपेक्षा आहे. तर ते करतील अशी तुम्हाला आशा आहे? शिवसेनेत आहे तर केली पाहिजे. अपेक्षाच आहे जशी की युतीला जर करायचं असेल तर केलं पाहिजे. पण एकीकडे राज्यात शिवसेना हात धुवून तुमच्या मागे लागलेली आहे. गडकरी आणि राज ठाकरेंच्या भेटीमुळे जोरदार वातावरण भाजपच्या विरोधात सामनातल्या अग्रलेखातनं असेल, वेगवेगळ्या वक्तव्यांमधनं असेल, शिवसेना उभी करते आहे. याचा सामना कसं काय करणार? सामना करण्याची आवश्यकता नाही. दोन पक्षांमधले अशा स्वरूपाचे मतभेद असतात. शेवटी स्वतंत्र पक्ष आहे. प्रत्येक पक्षाला असं वाटतं की माझा पक्ष विस्तारला पाहिजे, मोठा झाला पाहिजे आणि त्या माध्यमातून काही गोष्टी असतात. परंतु शिवसेना भाजपची युती ही काही त्या खुर्चीसाठीच झालेली अशातला प्रश्न नाही आहे. ही युती माननीय सरसेनापती बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन झाली, त्यांच्या आशीर्वादाने झाली. त्याचा हिंदुत्व हा एक धागा आहे आणि त्या ठिकाणी विकास हा दुसरा मुद्दा आहे. की इतके तकलादू नाही आहे की ते या छोट्या छोट्या कारणामुळे दुरावेल तुटेल. 25-30 वर्षात असे अनेक चढउतार आम्ही युतीमध्ये पाहिलेले आहे.
पण ती युती अखंड राहिली आणि या निवडणुकीमध्ये ही युती अखंड अभेद्य राहील आणि महाराष्ट्रामध्ये आणि दिल्लीमध्ये नक्कीच या महाआघाडीचं सरकार येईल, महायुतीचं सरकार येईल असा मला विश्वास आहे. निश्चितपणे तुम्ही दावा तरी करताय महाआघाडीचं आणि महायुतीचं सरकार येईल, पण दरम्यानच्या काळात हा जो वाद निर्माण झाला शिवसेना आणि भाजपमधला, याच्यात उद्धव ठाकरेंनी थेट प्रश्न केला, राज्यात ते निर्णय कोण घेत आहे, मुंडे निर्णय कोण घेत आहे या प्रक्रियेवरती शांत राहिले. ते अजिबात कुठल्या बाबतीत बोलले नाहीत. किंबहुना पहिली जी विदर्भात सभा झाली महायुतीची, त्याला गडकरी ॲब्सेंट राहिले. गडकरी म्हणाले मला निमंत्रणच दिलं नाही. म्हणजे काय चाललंय, आलबेल आहे की नाही सगळं? गडकरी हे राष्ट्रीय नेते आहेत आणि राष्ट्रीय पार्लमेंटच्या बोर्डात आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष ते राहिलेले असते. बरं, राष्ट्रीय राजकारणामध्ये त्यांचा सहभाग निश्चित आहे, त्यांचे नेते तिथले आहेत. माननीय गोपीनाथराव मुंडेंना आम्ही राज्यस्तरीय या संदर्भात नेता म्हणून त्यांना प्रोजेक्ट केलेला आहे. त्यामुळे राज्यामधल्या निर्णयाच्या संदर्भामध्ये आमच्या अध्यक्षांशी चर्चा करून ते निर्णय घ्यावेत अशी अपेक्षा आहे आणि ह्याच निर्णय शेवटी अंतिम करण्यासाठी पार्लमेंटच्या बोर्डामध्ये दिल्लीला जात असतात. तिथे गडकरी जे आहेत, त्यामुळे कोणाच्यामध्ये गडकरी का मुंडे ह्याच्या विषयात न जाता भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली तेव्हापासून आणि त्यापूर्वीच्याही जनसंघामध्ये या पक्षामधून लोकशाही पद्धतीने निर्णय घेतले. मी जसं मगाशी सांगितलं की जळगावला निर्णय झाला, तो मुंबईला गेला, मुंबईवरून दिल्लीला शिक्कामोर्तब झालं. या पद्धतीने आहे. शिवसेना हा पक्ष मुंबईमध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठीचा मुद्दा घेऊन आलेला एक स्वतंत्र पक्ष आहे. सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा शब्द हा अंतिमतः याच्यामध्ये मानला जातो आणि आजही माननीय उद्धव ठाकरे यांचा शब्द जो आहे तो अंतिमतः मानण्याची या ठिकाणी परंपरा आहे, प्रथा आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये या सर्वांना विचारात घेऊनच निर्णय होतात आणि त्या ठिकाणी सर्वांना विचारात घेतलं तरी उद्धवजी ते जाहीर करू इच्छित आहे. यातलं अंतर आहे. म्हणजे तुम्ही जसं सांगताय भारतीय जनता पार्टीत एकत्रित निर्णय होतात, याचा अर्थ गडकरी आणि मुंडे वाद राज्यातला संपला असं म्हणायचं आपण थेट? निश्चित आहे. बघा, वाद जे असतात की मी आणि तू ह्याच्यामधले हे वाद नाही आहे. त्याच्यामध्ये गडकरी काय आणि मुंडे काय यांनाही शेवटी या ठिकाणी दिल्लीमध्ये मोदींचं सरकार आणावं असंच वाटणार आहे. त्यांना असं नाही आहे की आता मोदींचं सरकार येऊ नये असं मुंडे म्हणतात आणि यावं असं गडकरी म्हणतात. हा नाही, शेवटी पक्षाची भूमिका घेऊन पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन दोघांनाही या ठिकाणी नरेंद्रभाई मोदींना पंतप्रधान करणं, दिल्लीमध्ये आपलं एनडीएचं सरकार आणणं यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. ते प्रामाणिकपणे दोघंही करताय. हा जर प्रयत्न असेल खडसे साहेब प्रामाणिक पक्षातला एक कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाचा, तर मग उमेदवार वाटपामध्ये गडकरी गटाचा एक उमेदवार नाराज झाला, मुंडे गटाच्या उमेदवाराला तिथं तिकीट मिळालं म्हणून तो खुश झाला आणि ही नाराजी सबंध राज्यभर आहे. लातूरमध्ये तेच झालं, सुधाकर भालेराव तुमचे नाराज झाले, सुनील गायकवाडांना तुम्ही तिकीट दिलं. इकडे सुभाष देशमुख नाराज आहेत, रोहन देशमुख तिथे उस्मानाबाद मतदारसंघात फिरतायत. याचा अर्थ काय घ्यायचा? दोन गट स्पष्टपणे दिसत आहेत की नाही? बघा, गट वगैरे हे सगळं रंगवलेलं चित्र आहे. आम्ही त्याच्याकडे ज्या बातम्या येतात, गडकरी गट, मग कधी मुंडे गट, कधी मध्येच कोणीतरी एखादा दुसरा गटाची निर्मिती करत असतो, हे आम्ही करमणूक करू म्हणून बातम्या त्या वाचत असतो. आम्हाला माहिती आहे पक्षामध्ये इतके वर्ष आम्ही काम करत असताना गटातटाच्या पलीकडे राजकारण करण्याची प्रथा भाजपने नेहमीच पाळली. हा, मतांमध्ये अंतर असू शकतं, एखाद्याच्या विषयी मत वेगळं असू शकतं, ह्याला द्यायचं का नाही द्यायचं ते मत मांडायचा आमच्याकडे अधिकार आहे. केवळ सुधाकर भालेरावला द्यायचं का त्या ठिकाणी गायकवाडला द्यायचा हा अधिकार आहे आमच्याकडे. परंतु अंतिमतः पक्षाचा निर्णय झाल्यानंतर त्या निर्णयाची अंमलबजावणी केली पाहिजे, हे पक्षशिस्त म्हणून पालन करण्याचं दोघांवरही बंधन आहे. त्यामुळे इकडे गडकरी गट, इकडे मुंडे गट, मग त्यांनी हे सुचवलं आणि त्यांनी ते सुचवलं, त्यामुळे तो नाराज झाला. एवढ्या ज्याला तिकीट मागत असतो तो स्वाभाविक 1-2 दिवस तरी नाराजगी त्याच्यात असते, कारण त्याची अपेक्षा असते, पक्षाचं काम केलेलं असतं आणि जो पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम करतो तर तोच अपेक्षा ठेवू शकतो तिकिटाची आणि त्यामुळे नाराजगी 2-4 दिवसात असते. परंतु शेवटी अंतिमतः या देशामध्ये मोदींना पंतप्रधान करायचं आहे या भूमिकेशी ते सहमत असतात, त्यामुळे कामाला लागतात. गटातटाचं राजकारण थोडंसं होताना दिसत आहे. मात्र जेव्हा मनसे आणि गडकरी ही चर्चा मध्ये आली, त्या चर्चेनंतर गडकरींनी सांगितलं, गडकरी IBN लोकमतशी पण बोलले, ते म्हणाले की मनसेला आम्ही आवाहन केलं होतं की तुम्ही फारसे उमेदवार लढवू नका, लोकसभा लढवू नका, ह्याचा फायदा थेट तुम्ही जसं म्हणालात की केंद्रात मोदी सरकार यायला पाहिजे त्याला होईल. पण आता हे आवाहन कुठेही मनसेने स्वीकारलेलं दिसत नाही. तुमचे राष्ट्रीय नेते येऊन भेटले, तुमच्या चांगल्या उमेदवाराच्या विरोधातच मनसेने उमेदवार दिलेले आहेत. एक आहे, मनसे हा स्वतंत्र राजकीय पक्ष आहे. त्यांनी कुठे उमेदवार उभे करावे कुठे नाही हा त्यांचा स्वतःचा स्वतंत्र निर्णय आहे. आम्हाला यावेळेस असं वाटतं की मोदीजींचं सरकार येत असताना जे मागचे अनुभव आमचे आहे, एका मताने अटलजींचं सरकार कोसळलं. आम्हाला त्या ठिकाणी
572 खासदारांपैकी एक आम्हाला असा खासदार नाही मिळाला की जो अटलजींचं सरकार वाचवू शकेल. त्यावेळेस किती परिश्रम, किती कष्ट, किती खुशामत आम्हाला करावी लागली आम्हाला माहिती आहे. आणि ही अशी परिस्थिती निर्माण होऊ नये किंवा तशी परिस्थिती निर्माण झाली तर मदतीला कोणीतरी असावं, हा त्याच्यामागचा चांगला हेतू आहे. याचा अर्थ काही मनसेवर अलायन्स केलं, युती केली आणि चालल्याबरोबर असातला विषय नव्हता. शेवटी राजकीय याच्यामध्ये अधिक सुरक्षित राहून विजय कसा संपादन करता येईल याच्यामागची ही भूमिका असेल. आपल्या गडकरी साहेबांनी ते स्पष्टपणे सांगितले. पण त्याचा आधी गडकरींनी जर उद्धवशी 2 शब्द बोलले असते तर ही परिस्थितीच उद्भवली नसती. हे करायला नको होतं का? नाही, बऱ्याच गोष्टी अशा आहेत स्वतंत्र सगळ्यातलं शिवसेना असेल, भाजप असेल, मनसे असेल, स्वतंत्र पक्ष आहे. आता त्या संदर्भामध्ये गडकरी यांच्याशी बोलले, राजकीयाच्या स्वरूपामध्ये विनंती केली. त्यांनी ही तरी म्हटलं नाही की मग आमच्याबरोबर युती करा असा तर विषय नव्हता ना. आता त्यावेळेस प्रत्येक गोष्ट एकमेकांना विचारून करायचं ठरवलं तर बऱ्याच गोष्टींच्या संदर्भामध्ये वाट बघावी लागेल की या संदर्भामध्ये आम्हाला बरेच निर्णय जे झालेत त्या निर्णयानं कधी शिवसेनेनं स्वतंत्र निर्णय घेतले, त्यांनी ते आमच्याशी चर्चा केलीच पाहिजे असा आग्रह कधी आम्ही धरलेला नाही. त्यांचा निर्णय त्यांनी केला आणि तो त्याची अंमलबजावणी सुद्धा त्यांनी केली. पण याचा अर्थ आम्ही नाराज झालो, रागावलो असं नाही आहे. त्याच्यामध्ये शेवटी राजकारणामध्ये 2 स्वतंत्र पक्ष ज्यावेळेस एका ठिकाणी येतात तर ते तडजोडीचं राजकारण सुरू होतं आणि त्यामुळे दोघांचा एक ध्येय असतं की या ठिकाणी आम्हाला एक हिंदुत्वाचं सरकार आणायचं आहे, मोदींना पंतप्रधान करायचं आहे. पण बारक्या गोष्टींमध्ये जर असेल तर तो दुरावा कमी करून परत आम्हाला त्या मार्गावर जायचं आहे. पण गडकरींची जी अपेक्षा होती की मनसेने जर निवडणूक नाही लढवली तर मतांचं विभाजन होणार नाही. पण आता मनसे रिंगणात उतरल्यामुळे त्याचा फटका तुम्हालाच बसणार नाही का? कारण महापालिका बऱ्याचशा निवडणुकीमध्ये राज्यात झाल्या, त्यात फटका भाजपला सहन करावा लागला मनसेच्या उमेदवारांमुळे. आधीपासून तर आजपर्यंत भारतीय जनता पार्टीची भूमिका राहिलेली आहे की कोणत्याही स्थितीत मतांचं विभाजन होऊ नये आणि ते विरोधी मतांचं होऊ नये. मागच्या कालखंडामध्ये विधानसभेच्या वेळेस मतविभाजनाचा फटका आम्हाला बसला आणि 5 वर्ष आम्ही सत्तेपासून दूर राहिलो. काही काँग्रेस राष्ट्रवादीला प्रेमानं मतं दिलेत असं नाही. मागच्या कालखंडामध्ये अगदीच काही त्यांच्यावर विश्वास आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये यांचं सरकार आलं पाहिजे यातनं ते सरकार आलेलं नाही. फक्त त्या ठिकाणी मतविभाजनाचा फायदा या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला मिळाला म्हणून ते 5 वर्ष आज सत्तेमध्ये आहे. हे मतविभाजन टाळलं पाहिजे. अप्रत्यक्षरित्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता येण्यास मदत होता कामा नये ही त्याच्यामागची भावना आहे. मतांचं विभाजन झालं की स्वाभाविकता नको असलेला व्यक्ती त्या ठिकाणी मतदारांना आज काँग्रेस राष्ट्रवादी नकोच आहे. त्यांची इच्छा आहे की हे नकोच. पण जर तुमच्यासमोर अशा स्वरूपाचं चित्र उभं राहिलं की मतांचं विभाजन होत तेच पुढे आले 2 मतांनी 50 मतांनी 50,000 मतांनी नाही लाजा लोकशाही पद्धतीमध्ये तुम्हाला स्वीकारावं लागतं. मनसेचा मुद्दा बघितला, दुसरीकडे आम आदमी पार्टी देखील आहे. आम आदमी पार्टी एकच ध्येय घेऊन पुढे जाताना दिसते. आत्ताच्या प्रचारात केवळ नरेंद्र मोदी आणि भाजप यावरती जोरदार टीका ती करते. तुमचं वैयक्तिक मत आम आदमी पार्टीबद्दल काय? जर नरेंद्र मोदी आणि भाजपवरती टीका करत असेल तर आम आदमीला हवंय काय? काय हवंय? काँग्रेस हवी आहे? राष्ट्रवादी हवी आहे का? ज्या काँग्रेसने त्यांना समर्थन दिलं त्यांच्यासाठी बाजू मांडताय? म्हणजे याचा अर्थ असा आहे की आम आदमी जर भाजप किंवा विरोधी पक्षावरला टीका म्हणून समोर धरत असेल तर सरळ अर्थ आहे की आम आदमीच्या मनामध्ये काँग्रेसच्या देशामध्ये यावं असं चित्र आहे. अप्रत्यक्षरित्या काँग्रेसला मदत करत आहे आणि आम आदमी पार्टी या संदर्भामध्ये जी वाटचाल दिसते आहे ते अप्रत्यक्ष इथे आलेत. दमानिया मॅडम तिथे गेल्यात नागपूरला आणि मला मतं द्या, मला नाही द्यायचे तर किमान गडकरीला नका देऊ. याचा अर्थ काय? काँग्रेसला द्या. म्हणजे मग हे काँग्रेसची सुपारी घेतल्यासारखंच प्रकरण दिसतं ना. मला नाही दिले तर नका देऊ पण गडकरीराव देऊ नका, म्हणजे विरोधी पक्षाला सुद्धा देऊ नका. याचा अर्थ सरळ काँग्रेसला द्या. मग तुमचं ध्येय कोणतं? तुमचं धोरण कोणतं? का काँग्रेस विरोधी आहे का भाजप विरोधी आहे? कशाच्या विरोधामध्ये तुम्ही हे तर स्पष्ट झालं पाहिजे. म्हणजे मग भूमिका स्पष्ट केल्यानंतर बोलता येईल. मला जरा पुण्यातल्या उमेदवारीकडे यायचं आहे. पुण्यातली उमेदवारी खूप उशिरा आणि ऐनवेळी जवळपास अर्ज भरायच्या 3 दिवस आधी 2 दिवस आधी ती जाहीर झाली. त्याच्यात अनिल शिरोळे जे मागच्या वेळेस तुमचे उमेदवार होते, दुसऱ्या क्रमांकावर राहिले, त्यांना पुन्हा उमेदवारी दिली गेली. त्या ठिकाणी आत्ता असलेले इतर पक्षाचे उमेदवार हे देखील मराठा आहेत. मतांचं विभाजन होणार नाही. चर्चा अशी होती गिरीश बापटांना उमेदवारी दिली तर बापट कदाचित तिथे यशस्वी ठरू शकले असते. पक्षाने नेमका काय विचार केला? हे बघा, एकदा जातीय राजकारणाचा म्हणजे जातीय समीकरण ठेवून आम्ही उमेदवारी दिलेली नाही, पहिली गोष्ट. दुसरं असं आहे की त्या ठिकाणी अन्य पक्षांचे उमेदवारही त्याच्या आदल्याच दिवशी जाहीर झाले होते. तिकडे म्हणजे काँग्रेसचे उमेदवार त्याच्या 2 दिवस आधी जाहीर झाले, विश्वजितजी कदम. त्यामध्ये मनसेचा उमेदवार जाहीर केला, त्यालाही 2-3 दिवस आधीच झालेलं होते. आणि अशा पण सर्वच पक्षांचे उमेदवार एकमेकाची वाट पाहत होतं असं पुण्यातलं चित्र होतं.
आणि त्यामुळे बाकीचे कोण उमेदवार आहे हे तर मग जळगावसारखं आणखी काहीतरी वेगळं करायची वेळ आली असती. कोण उमेदवार आहे याची आम्ही पाहणी केली. एक दुसरं, अनिल शिरोळे हे मागच्या निवडणुकीत उभे होते आणि त्यांचा पराभव फक्त 25,000 मतांनी झालेला होता. आता 25,000 मताधिक्यानं ते हरले म्हणून परत एक संधी दिली पाहिजे, हाही त्याच्यामागचा दुसरा विचार होता. तिसरं, यावेळेस आम्ही जे चित्र पाहिलं ते एक नरेंद्र मोदींच्या संदर्भामधलं एक वेव शहरी भागात आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर लोकांना असं वाटतं की नरेंद्रभाई आले पाहिजे. आणि तिथली परिस्थिती पाहिली तर त्या ठिकाणी कलमाडींसारखे जे भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप ज्यांच्यावर आहे ते उमेदवार बाजूला झाले आणि विश्वजित कदम जे तिथे नाहीत ते दुसरीकडचे आहेत पण ते तिथे आलेत संस्थांच्या नावानं, अशा स्वरूपाचा उमेदवार राहिला. आणि अशा सर्वंकष विचार करून अनिल शिरोळेंना उमेदवारीसाठी प्राधान्य देण्यात आलं. त्यामध्ये गिरीश बापट काही कमी आहेत असं आहे का? असं नाही आहे. जन्मापासूनच समजा जेव्हापासून ते वयामध्ये आले तेव्हापासून काम करतायत. पक्षाचं काम चांगलं आहे, विधानसभेतलं चांगलं आहे आणि 5-4 वेळा ते विधानसभेचे सदस्य राहिलेले आहे. त्यामुळे तोही भाग नाही. पण राजकीय समीकरणामध्ये निवडून येण्याची क्षमता ही जशी गिरीश बापटांमध्ये तशी अनिल शिरोळेंमध्ये, पण प्राधान्य असं आहे की ते 25,000 मतांनी मागच्या वेळेस पराभूत झाले. परत एक वेळ संधी दिली पाहिजे ही त्याच्यामागची भावना आहे. पक्षाने नेहमीच प्रत्येक उमेदवाराला अशी संधी दिलेली आहे. तसं तुम्ही अनिल शिरोळेंना संधी दिली. मात्र ही संधी मग जावडेकरांच्या बाबतीत का लागू झाली नाही? कारण राज्यसभेवर यापूर्वी जे जे तुमचे खासदार निवडून गेले त्या प्रत्येकाला दुसरी संधी देण्यात आली. इथं केवळ आठवलेंची समीकरणं जुळवायची आणि त्या समाजाची मतं आपल्याकडे घ्यायची म्हणून जावडेकरांना बाजूला केलं गेलं. नाही नाही, असं नाही. प्रकाश जावडेकर हे आमचे राष्ट्रीय नेते, राष्ट्रीय प्रवक्ते आहे. प्रकाश जावडेकरांना आम्ही 2 वेळा संधी दिलेली आहे. यापूर्वी पण आम्ही दिलेली आहे संधी त्यांना. आपल्या ते एमएलसी होते पण खासदार म्हणून ते पहिल्यांदाच गेले. एमएलसी म्हणून ते आले, खासदार म्हणून आले, परत महाराष्ट्राच्या विधानसभेत एमएलसी म्हणून आले. त्यामुळे त्यांचं काही असं नाही आहे की त्यांच्यावर अन्याय केला किंवा काही. आताही त्यांनाच द्यायला पाहिजे होतं या दृष्टिकोनातून प्रयत्न होते. परंतु राजकीय समीकरणामध्ये ज्यावेळेस RPIला आम्ही सोबत घेतलं त्यावेळेस त्यांना शब्द दिलेला होता की तुम्हाला राज्यसभेवर निवडून आम्ही उमेदवारी देऊ. आमच्याकडे 1 जागा आमच्या हिश्श्यावर होती भारतीय जनता पार्टीच्या. 2 जागा असत्या तर कदाचित जावडेकरही त्याच्याबरोबर आले असते. परंतु या दृष्टीकोनाने महाराष्ट्रातल्या आगामी विधानसभा लक्षात घेता महायुतीमध्ये RPIचा समावेश झालेला असताना सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी आठवलेंना दिलेला शब्द त्याचं पालन करण्यासाठी अशा अन्य सगळ्या पर्यायांचा आणि परिस्थितीचा विचार करून आम्ही आठवलेंना उमेदवारी दिली राज्यसभेची. आणि त्यावेळेस जेव्हा ती उमेदवारी दिली त्यावेळेस जावडेकरांचा विचार झाला नाही तसं नाही आहे. आणि जावडेकरांना आम्ही काही रिकामं ठेवणार आहे, खाली ठेवणार आहे अशी स्थिती पक्षात तरी नाही. कुठे ना कुठे जावडेकर निश्चित राज्यसभेवर पोहोचतील असा मला विश्वास आहे. सध्याच्या या निवडणुकीमध्ये पक्षांतराचं वारं जोरदार चाललंय. हा या पक्षातनं त्या पक्षात जातो, त्या पक्षातनं या पक्षात येतो. तुमचे नेते इतर पक्षात जात आहेत, तुम्ही इतर पक्षातले नेते आयात करताय आणि आयात केलेल्या नेत्याला पटकन तिकीट दिलं जातं. त्याच्यावरूनच ढाकणे नाराज झाले. त्यांनी जिल्हाध्यक्षपद तुमचं नगरचं सोडलं. त्यांनी थेट आव्हान दिलं की माझ्यावर अन्याय झाला, मी राष्ट्रवादीत जातोय. राष्ट्रवादीतले संजय काका तुम्ही तिथे आणले, तिथे संभाजी पवार नाराज झाले. तर ह्या सगळ्या याच्यातनं साध्य काय होणार आहे? आता खरंच लोकांना याची पक्षांतर करण्याची आणि ते नेते आयात निर्यात करण्याची गरज आहे. लोक काय मागतात? एक असतं शेवटी राजकारणामध्ये की निवडून येण्याची क्षमता ज्याच्यामध्ये अधिक आहे त्याचा अधिक वृत्तीने विचार केला जातो. हा एक म्हणून दुसऱ्या पक्षातले नेते घ्यायचे. दुसरं सांगतो तुम्हाला तुम्ही याचा अधिक विचार केला. त्या ठिकाणी गांधी निवडून येण्याची शक्यता अधिक आहे असं एक सर्वे केला, त्याच्यात आलं. नंतर ज्यावेळेस आमच्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांनी मला येऊन सांगितलं की खडसे हे बरोबर नाही, याच्यामध्ये आम्हाला असं वाटतं की उमेदवार बदलला पाहिजे. आम्ही चाणक्यसारख्या संस्थेला मी दिल्लीच्या चाणक्य संस्थेकडनं नगरचा फेर सर्वे केला त्या ठिकाणी. आणि ते सर्वे करत असताना त्यामध्येही गांधी निवडून येतील अशा स्वरूपाचं चित्र आलं. अगदी ढाकणेंना हा सर्वे मी वाचायला दिला की हा सर्वे वाचा, हा पहिला सर्वे, हा दुसरा सर्वे. तर त्यांनी त्याच्यानंतरही मला सांगितलं सर्वे वगैरे चूक असतात. म्हटलं ठीक आहे, चूक असू शकतो, पण साधारण कुठेतरी आम्हाला आधार घेतला पाहिजे. आणि पुन्हा आधार घेण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ असा नाही की ढाकणे अप्रामाणिक होते. प्रामाणिक कार्यकर्ता, वर्षानुवर्ष काम केलेला कार्यकर्ता आहे. परंतु दुर्दैवाने या ठिकाणी ज्या सर्वेच्या माध्यमातून किंवा सुदैवाने जे काही आलं त्याचा आधार घेऊन हा निर्णय झालेला. एक दुसरं, संजय काकाच्या संदर्भामध्ये आम्ही विचार केला स्वातंत्र्यानंतर आज जागा आहेत, आज जागा आहे. ज्या क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही कधी निवडूनच आले नाही, तर अशा ठिकाणी जर एखादा पॉवरफुल किंवा त्या क्षेत्रात काम करणारा चांगला कार्यकर्ता जर आम्हाला मिळत असेल तर का त्याला उभं करू नये. म्हणजे संभाजी पवार पॉवरफुल नाहीत असं म्हणायचं? संभाजी पवार पॉवरफुल आहे, अत्यंत पॉवरफुल आहे आणि त्यांचाच विचार करण्यायोग्य ती व्यक्ती आहे. परंतु त्यांची परिस्थितीची प्रकृती जी पाहिली
तर आज संभाजी पवार त्या ठिकाणी प्रकृतीच्या कारणात, जसं मी म्हटलंय मला तिकीट द्या असं म्हणायचे आमची पार्टी, खडसेच्या वेळेस तुम्हीच उभे राहिल्या पाहिजे. मी स्पष्ट नकार दिला की मला शक्य नाही, माझं मेजर ऑपरेशन झालेलं आहे. तसंच संभाजीरावांच्या तब्येतीच्या संदर्भामध्ये हा विषय आल्यामुळे मग तो मागे पडला आणि एक नवीन तरुण कार्यकर्त्याला संधी मिळाली. धन्यवाद खडसे साहेब आणि शुभेच्छा तुम्हाला पुढच्या. थँक्यू.